हॅलो फ्रेंड, रिसेंटली आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. तिथे आम्ही एका दिवसात कोणते स्पॉट्स कव्हर केले, चला ते बघूया. ओव्हरनाईट बसची जर्नी करून आम्ही सकाळी 10 वाजता हॉटेलला पोहोचलो. नंतर फ्रेश होऊन सर्वात अगोदर महालक्ष्मी मंदिरात गेलो. सुट्टी असल्यामुळे भरपूर गर्दी होती. आम्हाला 2 तास तरी लागले देवीचं दर्शन घ्यायला. नंतर थोडा नाश्ता करून आणि रिक्षावाल्या काकांशी बार्गेन करून ज्योतिबा मंदिराच्या दिशेने निघालो. महालक्ष्मी मंदिर आणि ज्योतिबा मंदिर या दोन मंदिरांमध्ये 13 किलोमीटरचं टोटल डिस्टन्स आहे. त्यामुळे रिक्षावाले सुद्धा जास्त कॉस्टिंग सांगतात. बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करा. मंदिरात गर्दी नव्हती म्हणून आमचे दर्शन 5 मिनिटात झाले. तिथून पुढे आम्ही छत्रपती शाहू महाराज पॅलेसला भेट दिली. तिथे म्युझियम मध्ये वेगवेगळ्या पुरातन गोष्टी पाहिल्या. त्यांच्या काळातील हत्यारे, पोशाख, फर्निचर जपण्याचा प्रयत्न केला आहे. तिथून पुढे आम्ही भवानी मंडपाच्या दिशेने निघालो. वाटेत भाडीपाने रेकमेंड केलेलं आणि कोल्हापूरचं फेमस असं इंटेरियर कोल्ड ड्रिंक हाऊसला गेलो. लोकल पब्लिकचा सल्ला घेऊन आम्ही चॉकलेट शेक आणि मँगो ओव्हरलोड ट्राय केला. ओव्हरऑल इट वॉज गुड. पुढे भवानी मंडपात जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. भवानी मंडप हे पूर्णपणे लाकडाचं बनलेलं आहे. आणि सनसेटचा आनंद घेण्यासाठी रंकाळ्याशिवाय दुसरं कोणतं बेस्ट प्लेस असणार. रात्री ओव्हरनाईट जर्नी करून आम्ही मुंबईला परत आलो. अशा प्रकारे आम्ही कोल्हापुरात एका दिवसात 4 स्पॉट्स कव्हर केले. तुम्ही सुद्धा असं एका दिवसाचा प्लॅन करू शकता. जास्त डिटेल्ससाठी कमेंट्स आणि DM करा. चला पुन्हा भेटूया. बाय बाय.